इथे सगळे ड्रायफ्रुट्स असे तुपामध्ये फ्राय केले. आता हे पण टाकून घेऊ. आम्ही हे पण केलं त्यांचं पाणी प्यायचं होतं त्याच्यात दारू टाकून लगेच पिली हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर ना आज आहे दादांचं 13वं. तर 13व्यासाठी ना 13 जणांना जो बोलवलेलं 13 म्हणजे जास्तच येणार आहे. तर त्यांच्यासाठी मी आता खीर बनवते. बाकीचं जेवण सगळं बाहेरून मागवले, म्हणजे बाहेरून सांगितलेलं आहे घरगुती जेवण. आणि ना मी इथे तेवढ्यांसाठी खीर बनवते, ते पण अर्धा किलो तांदळाची. तर इथे अर्धा किलो ना तांदूळ भिजत टाकला होता मी सकाळी सकाळी. इंद्रायणी तांदूळ आहे मस्त, आणि मस्त छान भिजलाय, बघू शकता एकदम मस्त भिजलाय. तर आता मी मस्त खीर करणार. आणि इथे ना 1 लिटर दूध आहे. ह्या मोठ्या कढईत करणार आहे, बघू शकता एवढी मोठी कढई, त्याच्यात खीर बनवणार आहे. आणि इथे 1 लिटर दूध टाकून त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून, दूध आणि 1 ग्लास पाणी टाकून असं एवढं म्हणजे 1.5 लिटर पर्यंत मस्त गरम उकळी येऊ देणार. तर चला सुरू करू आता खीर बनवणं. तांदळाची खीर त्या दिवशी मी गव्हाची खीर बनवली होती, आज तांदळाची खीर बनवते. आणि एक साईडला चहा पण करते. आता इतक्यात आवरलं, आंघोळ झाली, घरातलं आवरलं, सगळं क्लीन केलेलं आहे, बघू शकता. किचन पण मी पूर्ण क्लीन करून घेतलं आधी सगळं. आता ना खीर बनवते, बाकी दुसरं काहीच बनवायचं नाही आज, खीर बनवते फक्त इथे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते कशी खीर बनवते मी तांदळाची. चला, ती पण आय थिंक किती लोकांसाठी, 20 ते 30 लोकांसाठी खीर बनेल अशी एवढी बनवणार आहे. पितृपक्षासाठी स्पेशल खीर आहे ही. तर त्याच्यात आपल्याला खोबरं पण टाकायचंय. पितृपक्षाला कसं खोबरं टाकतो आपण वगैरे खीरमध्ये, असं पण टाकतो नॉर्मली, पण मग त्या आवर्जून टाकायचंच असतं जेव्हा पितृपक्ष किंवा मग काही काय अक्षय तृतीया किंवा मग आपलं 13वं वगैरे काही असेल, 10वं असेल, त्यावेळेस आपण खोबरं टाकायचं त्याच्यामध्ये किसलेलं बारीक. तर आता मी इथे दूध तापत ठेवते आणि मग बोलते तुमच्याशी. चला, तर इथे ना फळ पण आणलेले आहे आम्ही. हे केळी आहे, 1 डझनच्या वरती केळी आहेत. नंतर इथे ऍपल आहे 2. नंतर काय म्हणतात त्याला, नाशपती ते आहे, पेअर ते आहे, ऑरेंज आहे, म्हणजे छोटे छोटे काप करायचे नंतर ते करणार. आणि इथे ना पोमॅग्रेट आहे, त्याचे दाणे काढून ठेवणार आहे एका साईडला, कारण ते ताटामध्ये थोडी थोडी द्यावं लागतात. इथे दूध पण तापत ठेवले. आता 1 ग्लास पाणी टाकणार म्हणजे 1.5 लिटर होणार दूध. आणि इथे मी ना 3 वाट्या तांदूळ घेतले होते आपली इंद्रायणी, मस्त छान भिजले, बघू शकता. तर तुम्हाला जशी जशी म्हणजे खीर बनवेल ना तशी तशी प्रोसेस दाखवेल. आणि भरपूर मोठी कढई याच कामांसाठी कामात येते, म्हणजे आपल्याकडे काही कार्यक्रम असले ना अशी मोठी कढई पाहिजेलच, एक कढई किंवा पातेलं. तर बघू शकता इथे दूध तापत ठेवलेले कमी गॅसवर. आणि इकडे पण हे दूध विहान केळासाठी आणलेलं आहे एक्स्ट्रा 1 लिटर. आणि कालचं दूध आहे. तर आता मी चहा ठेवते. तर इथे ना दूध तापत ठेवलेलं आहे 1 लिटर आणि 1 ग्लास पाणी टाकलं. आणि इथे तांदूळ आहे, तर तांदूळ ना मी याच्यामध्ये ग्राइंड करून घेणार, हे भिजलेले तांदूळ. तर इतकी मस्त भिजलेली आहे, फक्त अर्धा तास भिजवलेले आहे. तर आता ना थोडीच आधी ग्राइंड करते. तर अर्धा किलो तांदूळ आहे हे. तर जास्त ग्राइंड नाही करायचे, थोडेसेच ग्राइंड करायचे, जास्त म्हणजे पातळ नाही करायचे आपल्याला. तर इथे बघू शकता अशी ग्राइंड झालेली आहे मस्त छानपैकी. तर अशी आता मी करून घेते सगळं. आणि इथे काय काय घेतलंय तुम्हाला दाखवते.
इथे घेतलेला आहे बदामचे काप, काजू, खोबरं घेतलेलं आहे आणि किशमिश घेतलेला आहे आणि केसर पण टाकायचं आहे. तर चला आता मी बोलते, हे सगळं झालं की तुम्हाला दाखवते. तर इथे सगळे तांदूळ ग्राइंड करून घेतलेले, याच्यात पण आहे तांदूळ. तर जास्त बारीक नाही केली मी, एकदम कमी आहे. बघू शकता अशी ग्राइंड केलेली आहे अशी. तर आता दूध मस्त तापलेलं आहे, तर आता त्याच्यात टाकून घेऊ. सगळे तांदूळ टाकून घेते मी आता हळूहळू. बघू शकता आणि आपल्याला मिक्स करत राहायचं असं तांदूळ टाकल्यानंतर. त्याला अजून पाणी लागेल, तर आता असं मिक्स करत ठेवते. 5-5 मिनिटाला खाली लागतात ना तांदूळ, म्हणून असं मिक्स करत राहायचंय. तर इथे मस्त ना खीर झालेली आहे. खूप पाहुणे आले होते ना, पाहुण्यासाठी चहा ठेवला होता 10-15 पाहुणे. तर तुम्हाला जमलंच नाही टाकायचं म्हणजे दाखवायला. तर तांदूळ टाकल्यानंतर मस्त घट्ट अशी होतो गेली. नंतर खोबरं टाकलं आणि साखर टाकली मी 4 वाट्या, कारण 4 वाट्या तांदूळ होते, मग 4 वाट्या साखर टाकली आणि केसर टाकलेली आहे आणि मस्त असं घट्ट झालेलं आहे. आणि इथे ना सगळे ड्रायफ्रुट्स मी तुपामध्ये फ्राय करते. बघू शकता इथे सगळे ड्रायफ्रुट्स असे तुपामध्ये फ्राय केले. आता हे पण टाकून घेऊ. तर बघू शकता आपली खीर एकदम रेडी झालेली आहे. फोडणी देऊन छानपैकी तांदळाची खीर तर भरपूर झाली. बघू शकता क्वांटिटी. तर आपली खीर एकदम रेडी झालेली बघू शकता. पूर्ण भरपूर क्वांटिटी मध्ये केलेली आहे. 30-35 लोकांसाठी एकदम मस्त. 30-40 लोकांसाठी चांगली आहे, म्हणजे होईल एवढी खीर आहे. कारण खीर किती एक पळी म्हणजे वाट्या, तेवढ्या 40 वाट्या होतील. तर इथे पूर्ण खीर झालेली आहे. चला आता मी आवरून घेते आणि मी बोलते तुमच्याशी. गॅस ऑफ करते. आणि पातळच बघू शकते, जास्त जाड पण नाही. ती हळूहळू थंड होईल ना तशी जाड होईल ती. तर इथे गॅस ऑफ केलेला आहे आणि ना आता झाकून देते. आता इथे खीर आपली एकदम रेडी झालेली बघू शकता. चला आता मी रेडी होते आणि बोलते. म्हटलं आता ना कसं काम करावं लागेल आणि जेवण वाढावं लागेल, तर मग पंजाबीत घातला असा. तर इथे मस्त खीर पण रेडी आहे. चला आता वरती जाते, पाहुणे आले असतील आणि बघते, थोडं जमलं तर तुम्हाला पण दाखवते. चला इथे सगळे चिल्लर पार्टी बसलेले बघू शकता. सगळ्यांचे केस काढलेले. तर इथे विहान, इथे मयंक आहे, माझे मोठे जाऊ आहे त्यांचा मुलगा, आणि हा ईशान. याला तर बघता तुम्ही नेहमी हो ना. तर तिघांचे केस काढले तर कशी दिसत मस्त एकदम. वा भारी वाटतं केस काढलेले. थंड वाटतं. तर बाहेरचं वातावरण पण असं नाही, एकदम हे बघू शकता पावसासारखं झालेलं आहे वातावरण. आणि सगळं कार्यक्रम पूजेचा आहे ना तो वरतीच होणार आहे, वरच्या फ्लोअरला. तर तुम्हाला तसं दाखवलंच. आणि वरून काल मस्त ना चिमणीचं घर बनवलं, ते तुम्हाला दाखवते. चला तर इथे बघू शकता वैभवने चिमणीचं घर इतकं छान केलेलं आहे ना. आणि इथे तर हे तुम्हाला दाखवलेलंच आहे आधीच. काय अंडे देईल कियाला म्हणते, अंडे देईल हो ना. आणि डेकोरेटिव्ह म्हणजे एकदम छान पण वाटतं गार्डन मध्ये. आणि असं वेल मिरीला वरती टाकून इथे बसायचंय. नंतर मी प्रॉपर काढून तुम्हाला दाखवेल कसं बनवलेलं आहे. नक्की कमेंट करून सांगा कसं आहे. चला आता ना सकाळी कपडे वगैरे धुतले आणि आळत केली लवकर. हा बदलली दिली का. येणार कॅडबरी आले का वरती. हा राहू दे इथंच, नंतर मग इथं देऊन टाकू. इथेच राहिलं. तर पप्पांनी मुलांना कॅडबरी आणलेली आहे. मस्त ना. अगरबत्ती लावून द्या फोटो.
कशासाठी लागतं हे पाणी? तसं नाही, पान कापावं लागेल ना त्याचं असं. किती 2 ना करायचे टॉवेल टोपी. तर इथे ना तेला लोकांसाठी बांधण्यासाठी अशी मस्त तांब्याचे ग्लास आणलेले आहे. टॉवेल टोपी वगैरे अजून काही असेल. आणि जे ब्राह्मण पूजा करतात त्यांच्यासाठी चांदीची गाय वगैरे असं काय काय आणलेलं आहे. ड्रेस, छत्री, गाय वाचलं ना, छत्री, नंतर चप्पल, ड्रेस, असं पूर्ण म्हणजे सेटअप आणलेलं आहे. तुम्हाला नंतर दाखवतेच मी. हे बघू शकता एवढं. तुमचं स्वतःचं नाव घ्या. माझं मोमो, आज म्हणा श्रुती. तर इथे वैभवने इतकी छान मस्त पानाची आकार केली नैवेद्यासाठी. कसलं पान? पिंपळाचं? पिंपळाचं असं प्रसाचं नसतं. पिंपळाचं असतं असं 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 प्रसाचं गोल होता गोल. पिंपळाचे पानं केले भारी. दाखवा मी देते, मी केले असं. तर इथे ना पूजा चालू आहे आणि कशी काकांची म्हणजे वेगवेगळ्या काकांची मोठी मुलगी, तर त्यांचं काम असतं, बहिणीचं काम हे असं काहीतरी करायला लागलेलं त्यांना. भाताचं पिंड म्हणता काहीतरी करायला लागलेलं आहे त्यांनी, तर त्याच करताय. तर नेमकी भात झाला मोकळा, तर मग म्हटलं चला दुसरा भात टाकू. तर इथे जी माझी छोटी जाऊ आहे ना, ती नैवेद्य काढते. तर छोटी जाऊ किंवा मग मावशींची मुलगी ते मिळून असे नैवेद्य काढतात. इथे मी तळते वडे, आपले उडदाचे वडे बघू शकता, नंतर आळूच्या वड्या. आणि इथे ह्या मस्त हे काढताय नैवेद्य. तर बघू शकता इथे भजे, उडदाचे वडे आणि आळू वडे एकदम रेडी. भरपूर प्रमाणात स्वयंपाक रेडी झालेला आहे. आणि बाकीचं आम्ही कसं बाहेरून सगळं आणलेलं आहे. घरी 2-3 गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. तर इथे आता ना करताय आघाडी टाकताय. तर आमच्यामध्ये असं आघाडी टाकतात सगळे, म्हणजे काका, चुलते वगैरे, त्यांची मुलं. आणि माझे पप्पा पण दिसत असेल तुम्हाला, रुमाल बांधलेले ते माझे पप्पा आहे. तर ते सोयरे लागतात. तर ते सगळे मिळून आघाडी टाकताय. तर आघाडी टाकताना काका ते सांगताय की असे नावं घ्या तुमचे पूर्वजांचे वगैरे. तर तेच इथे चालू आहे सगळं. तर इथे फायनली म्हणजे ही पूजा कंप्लीट झाली ना, तर मग नंतर जेवणाचा कार्यक्रम सुरू होईल. तर बघू शकता इथे आघाडी टाकतात. आणि ते म्हणजे सगळं दादांचे वडील, त्यांचे वडील असं त्यांची नावं घेऊन, किंवा आजी, त्यांची आजी, आजीची आजी, असं नावं घेऊन आघाडी टाकताय. आणि इथे म्हटलं चल तुम्हाला पण शेअर करू. तर चला आता पुढचं तुम्हाला दाखवते. तर इथे आघाडी टाकून घेतलेली आहे सगळ्या मिळून नावं वगैरे घेऊन. तर आता जेवायला बसणार. तर इथे सगळ्यांना जेवायला बसवलेलं आहे. आणि जे 13 जण जेवायला बसवलेले ना, त्यांना आम्ही वाण दिलेला आहे, तांब्याचा ग्लास जो त्यांना दिलेला आहे आता पाणी पिण्यासाठी. तर तांब्याचा ग्लास त्यांना, नंतर त्यांना प्रत्येकाला ड्रेस, टॉवेल, टोपी, भगवद्गीता आणि तुळशीच्या काड्यांची माळ असं काहीतरी सगळं म्हणजे दिलेलं आहे. म्हणजे देऊ आता वाण. आणि हे ग्लास दिलेला आहे, टॉवेल आणि टोपी दिलेली आहे सध्या. तर आता इथे आम्ही वाढतोय, माझी जाऊ आणि मी. तर ही आहे माझी जाऊ छोटी, म्हणजे वयाने मोठी पण माझी छोटी जाऊ आहे. आणि नंतर मग आम्ही दोघी मिळून, किंवा मग माझी वैभवच्या मावशींची, सख्या मावशींची मुलगी मिळून, असं सगळं मिळून आम्ही सगळं वाढतोय वगैरे जेवण. तर इथे पटापट जेवण वाढतोय आणि ना असं फिरवतोय आम्ही. आता आधी वाढून दिलं सगळ्यांना, आणि आता ज्याला काय लागतं ते भात वगैरे, वरण काही लागतं ना ते देतोय. तर असं झाला कार्यक्रम जेवणाचा. त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्या लेडीज बसणार जेवायला. तर तेच सकाळपासून म्हणजे उठलेलं ना तसं कामाला लागलेलं आहे आम्ही. आणि हे वरती तुम्हाला दिसत असेल घर, हे माझे मोठे जेठ आहे ना, तर त्यांचं आहे वरती, आमच्यावरती. तर अजून त्याचं म्हणजे आताशी पूर्ण काम झालेलं आहे, कलर वगैरे बाकी आहे. तर पण वरती केलं का, वरती कारण मोकळा हॉल ना, वरती काही वस्तू नाही जास्त, तर त्याच्यामुळे वरती हा कार्यक्रम केलेला आहे. त्याच्यामुळे तर आता इथे जे लागतं ते काही वाढून देतोय आम्ही. आणि मग बघू त्याच्यानंतर मग जेवण करू आम्ही पण. तर असा 13व्याचा कार्यक्रम असा छान झालेला आहे. आणि पप्पांना पण बोलवलेलं होतं मी, म्हटलं या. तर कारण सोयरे म्हणजे एक तरी लागतात, तर मग त्यांना बोलवलेलं होतं. आणि इथे मी आता प्रत्येकाला मस्त भाजी, गुलाबजाम मी केलेली, ते नंतर खीर तर खूपच आवडली मी केलेली. तर आता इथे पटापट मी वाढून देते. तर चला.
कोणीच नव्हतं ना. सगळे 13 जण होते ना बोलवलेले. 13 जणांना वाण दिलं. तांब्याचं ते तुम्हाला दाखवलं, तांब्याचा ग्लास, ड्रेस, नंतर टॉवेल, टोपी, भगवद्गीता, नंतर याची काय तुळशीची जी काड्यांची माळ असते ती. तर असं दिलेलं आहे त्यांना. जेवण दिलं तर भरपूर सारं जेवण होतं. पटापट वाढलं. इतकं दमून गेलो ना दिवसभर, इतकं दमलो ना. तर आता भूकच नाही, कारण उशिरा जेवण झालं. 4 वाजता जेवण झालं आमचं. बाकीचे तर जेवले होते, पण आम्ही जे वाढणार वगैरे आम्ही होतो ना करणार, तर आम्ही 4 वाजता जेवण केलं. तर खीर इतकी छान झाली होती, सगळी संपली. आणि आता शेवटची मी कियाराला आणली होती आणि दिली. आता ही सगळी संपलेली, बघू शकता काहीच नाही त्याच्यामध्ये. तर खीर सगळ्यांना आवडली, खूप भारी झालेली. तर आता ना इथे दूध तापत ठेवलेलं आहे आणि विहान किंवा बसले, त्यांना दिलं खीर खाण्यासाठी दिली होती. मस्त खीर खाल्ली. आणि तेच असा होता आजचा ब्लॉग. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं की कशी झाली पूजा. ब्राह्मण वगैरे बोलवलं वगैरे, मस्त पूजा झाली. जेवण झालं सगळ्यांचं मस्त छानपैकी आणि भरपूर होते. असं नाही 13 जण, त्यांचे म्हणजे त्यांचे परिवार पूर्ण त्यांना जेवायला बोलवलेलं आम्ही, मुलं वगैरे काय असेल ते. तर मस्त झालं. तुमच्यासोबत शेअर केलं मी हे सगळं. आय होप तुम्हाला आवडलं असेल बघायला. तर व्हिडिओ इथेच एंड करते, कारण इतकी थकली ना मी. व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.